आहे की पाहू शकता टॉस जिंकला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. आमंत्रित केलाय जयदुर्गा रायपडा या टीमला. दोन बॅटर्स एका बाजूने अनिकेत तर दुसऱ्या बाजूने असेल जतीन बंड्या. गोलंदाज मार्कवर कृष्णा राऊत सज्ज असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावल सुरुवात. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून एक मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहताय. लाख मोलाची स्पर्धा कसपडा ITL चषक 2025 ह्याची देही याची डोळा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतायत. जीवदानी हे मैदान पाहायला मिळते कसपडा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. पहिला चेंडू कृष्णा राऊत एक उत्कृष्ट गोलंदाज चांगले फलंदाज आपण पाहायला मिळतात. हार्ड हिटर जोडी मैदानच्या अनिकेत आणि जतीन. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय. टिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये चेंडू निघून जात आहे सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. सुरेख सुरुवात केलंय. आक्रमकपणा दाखवतोय फलंदाज अनिकेत. पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. 4 धावांची मोहर उमटवली गेलाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 4 लागली जाते. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती कृष्णा राऊतने. पहिल्या मॅच मध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. इथे मात्र पहिल्या चेंडूवर हवाई सफर घडवला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 4. पुन्हा एकदा सन्मान देण्याचं काम केलंय. इथे मात्र सुरेख झेल टिपला गेलाय. योगेशने कुठल्याही प्रकारे चुकी केली नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर डब्ल्यू शोधण्यामध्ये यशस्वी झालाय तो गोलंदाज कृष्णा राऊत. गॉन. थँक्यू. सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. सुरेख झेल टिपला गेलाय. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागलाय. अक्षय आलाय. अक्षय हाही हार्ड हिटर फलंदाज. एकंदरीत चांगला बॅटर रंगेल या दोन संघामध्ये. दोन्ही बलाढ्य मजबूत संघ एकमेकांसमोर आहेत. सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 2 चेंडूच्या समाप्तीखेर 4-1 गडी बाद झालाय. अक्षय मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे. परंतु आज सकाळपासून त्यांची बॅट मात्र तळपताना पाहिली नाहीये. परंतु या मॅच मध्ये दमखम दाखवेल का अक्षय अँड जतीन? पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती का आम्हाला सांगतायत. धावसंख्या आपण पाहिली तर 4 या अंकावर जाऊन पोहोचलंय. दोन्ही हार्ड हिटर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. यावेळेस पुन्हा पहिल्या चेंडूवर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू दन 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 करीत निघून जातोय सीमारेषा पार. येतोय हा चौकार. 4. थँक्यू. थोडेसे स्टेप आउट झाले होते. त्यानंतर वेट केला, वॉच केला आणि अगदी चेंडूला भिरकावून दिले. 4 धावांची मोहर उमटवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या अंकावर. 8 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकता. 3 चेंडूची समाप्ती झालंय. पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर डब्ल्यू. त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे. बंधन आहे. एकंदरीत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आपण पाहू शकता थोडंसं कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे अगदी सरकवला जातोय. मिड ऑफ खाली केला जातोय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 8 या अंकावर. 8 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज मार्कवर समोर अक्षय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एक धाव तर अगदी परिपूर्ण केली जाईल. सिंगलने इथे टीम जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. 9 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 4 चेंडूची आतापर्यंत समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहिली तर 9. स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. 9 रन्स ऑन द बोर्ड. आई गावदेवी वैतीपाडा विपक्ष आपण पाहू शकता. जयदुर्गा रायपाडा
या दोन संघामध्ये काटेकी टक्कर जरूर आपण पाहायला मिळते. 4 चेंडूच्या समाप्तीके 9 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. कुटप्प्याचा चेंडू होता, आडव्या बाटने करण्याचा प्रयत्न केला, डिपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येतो, त्याचबरोबर सिंगल येईल. या सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचते दुहेरी या अंकामध्ये. 10 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 10 धावा या स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू षटक क्रमांक हे पहिलं मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 10, 1 गडी बाद. हो सुरेख सुरेख थोडासा चकवा देण्याचं काम केलं होतं, परंतु चांगल्या लाईन त्यातल्या चेंडूवर डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक समाप्त झालाय. 1 टीमची टोटल 10, 1 गडी बाद. थँक्यू. एक पारितोषिक येते. 3 लगातार 3 चेंडू 3 षटकार. जतीन बंडे यांच्यासाठी मात्र राजजी भोईर साहेबांच्या वतीनं असेल 5,000 रुपये आणि प्रत्येक षटकारांसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. राज भोईर साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक जरूर लावलं गेलंय. लगातार 3 षटकार 5,000 रुपये आणि प्रत्येक षटकारांसाठी 1,000 रुपयाचे कॅश प्राईज. राज भोईर साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राईज जरूर लावलं गेलंय. त्यांचे परम मित्र आहेत आणि त्यांच्यासाठी मात्र एक खास पारितोषिक पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 10, 1 गडी बाद. एका बाजूने जतीन, दुसऱ्या बाजूने अक्षय पाटील ही जोडी पाहायला मिळते. स्वतः कॅप्टन शुभम किणी येतोय गोलंदाज मार्कवर. पहिलं षटक हाताळताना धावा खर्च केल्या 10. शुभम किणी गोलंदाज मार्कवर सज्ज समोर जतीन अर्थातच बंड्या. प्रत्येक षटकारांसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार 5,000चं कॅश प्राईज असेल. शुभम किणी पहिला बॉल हलक्यात आणि सन्मान देण्याचं काम केलं गेलंय. सिंगल येतोय. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचते. 11 या अंकावर जाऊन पोहोचलंय. 11 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. स्ट्राईक मात्र अक्षयला सोपवली गेले, कारण अक्षयच्या बॅटमधून एक चौकार जरूर पाहिला होता. दोन्ही हार्ड हिटर जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. शुभम किणी कार्पेटच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंगचा शतकशक पुढे येतोय. अजय भगत मागच्या मॅच मध्ये काही जबरदस्त कामगिरी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 12 धावा या स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. खूप चांगला मॅच रंगतो या दोन संघामध्ये. आई गावदेवी वैतीपाडा विपक्ष जयदुर्गा रायपाडा या दोन संघामध्ये. पुढल्या फेरीमध्ये दाखल झालाय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. या वेळेस उडवण्याचा प्रयत्न केला. इथे फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक सेल खाली आहे आणि सुरेख जतीनला मात्र परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय जयदुर्गा रायपाडा टीमला. 12 या धावसंख्येवर गॉन. परंतु क्रिकेटच्या मैदानात इथे झेल टिपला गेलाय. सुरेख झेल टिपला आणि जतीनला बाद केलं गेलंय. नवीन बॅटर निशांत येतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त असेल या दोन्ही खेळाडूवर. चांगली कामगिरी केलेल्या अक्षयवर सर्वस्वी जबाबदारी असेल. त्यानंतर निशांत. धावसंख्या सध्या चांगला ब्रेक थ्रू दिला गेलाय शुभमच्या माध्यमातून. सुरेख अप्रतिम झेल टिपला गेलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. 12 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. जयदुर्गा रायपाडा 11 वाजता त्यांची मॅच झाली होती. त्यानंतर हा दुसरा मॅच जरूर पाहायला मिळाला. थोडासा गॅप जरूर पाहायला मिळालाय.
पहिला सामना खेळला होता, पहिल्या इनिंगचा पहिला सामना. त्यानंतर आपण पाहतोय हा मॅच शुभम केणी पुन्हा एकदा सज्ज होते गोल मार्कवर. धावसंख्या 12, 2 गडी बाद. हलक्या हाताने डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा योगेश कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. आल्या पावली मात्र माघारी परतवलं गेलंय. लालच जरूर दिलं होतं आणि लालचला मात्र बळी ठरला गेलाय. बॅक टू द पॅव्हलियन गॉन. थँक्यू. आता अडचणी वाढल्या जातात. जयदुर्गा रायपाडा टीमच्या बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन झालंय. थोडेसे पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. आता इकडनं दोन्ही बॅटर्सला अक्षय काहीतरी कान मंत्र जरूर दिला जातोय. तो कान मंत्र अर्षद मात्रे आलाय. ज्याप्रमाणे आपण पाहिला होता कान मंत्र देणारही खूप महत्वाचा असतो. एकंदरीत दुर्योधनाला मात्र सल्ला दिला होता शकुनी मामाने आणि अर्जुनाला सल्ला दिला होता तो आपण श्रीकृष्णाने आणि पांडवांचा मात्र विजय झाला होता. इथे मात्र कोणाचा विजय होईल. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सुरेख सुरेख कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 13, 13. एक धाव खूप महत्वाची आहे. रिप्लेही पाहू शकता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. फेकी करण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट जर हिट लागला असता तरी ते खतरे की घंटी होती अर्षद मात्रेसाठी. इकडनं जबाबदारी असेल अक्षयच्या खांद्यावर. टीमची टोटल 13 रन्स, 13 धावा. कुठेतरी अडचणीत आहे सध्या. स्ट्रगल करतोय रायपाडा टीम. पुन्हा एकदा लालच दिले. फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. आ बैल मुझे मार. षटकार 6. थँक्यू. तिसरे पंच इथे या. हा भीमर आहे की नाही एकंदरीत चेक केला जाईल पंचांच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावर मात्र 6 धावांची मोहर उमटवली गेली. भीमर पडायला बघ. येस भीमर बॉल आहे की आपण पाहू शकतात. अगदी कमरेच्या वर होता. त्याच कारणास्तव हा भीमर चेंडू जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या आता 7 ने पुढे गेले की आपण पाहू शकतात. 21 धावा. 20 धावा माफ करा. 20 रन्स, 20 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. सुरेख अक्षयच्या पाठमधला षटकार जरूर पाहिला. आता मात्र फ्री हिटचा हा चेंडू असेल. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. टिप्स कर्लेक्झर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात तिथे जातोय. योगेश पुढे सरसावतोय. फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचत आहे 22 रन्स. 22 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकता. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. टीमची टोटल 22, 3 गडी बाद. या एक छोटीशी धून. थँक्यू. 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. टीमची टोटल 22. आणखीन 22 येत आहेत तर 44 पर्यंत मजल मारू शकतोय टीम. जबाबदारी आहे अक्षयच्या खांद्यावर. अक्षयच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 14 धावा जरूर पाहिल्यात. अर्षद मात्रेला संधी आहे चांगली बॅटिंग करण्याची. सध्या 22 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत.
मार्कवर आलाय गोलंदाज हर्ष मेहर. दोन्ही युवा खेळाडू आमने सामने जरूर पाहायला मिळतात. एका बाजूने हर्षद मात्रे अँड हर्ष मेहर. धावसंख्या 22 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आणखीन 22 येतील तर 44 फायटिंग स्कोर असू शकेल. सध्या 22 धावा 2 षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाज मार्कवर हर्ष मेहर. उलटाच बॉल हलक्यात रिलीव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तर परिपूर्ण लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पुढे कृष्णा राऊत सरसावतोय. एकच धाव मिळेल. या एकेरीने धावफलक पुढे जातोय. 23 रन्स स्कोर कार्ड. 23 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. कसपाडा HDI चषक 2025 हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहत आहेत. उद्याचा अंतिम मेगा फायनलचा दिवस असेल. कुठला संघ पहिल्या नंबरच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल. यावेळेस अगदी बॅटच्या रडारवर आले परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि इथे मोठा मासा गळायला लागलाय. बडी विकेट इथे आणि अक्षयला मात्र परतावा लागतंय. गॉन. भेंडीचा पिवला फूल फुल भेंडीचा पिवला फूल गणरायाला हानी निठूल त्या देवाला कानाचं हानी निठूल कानाचं हानी निठूल. थँक्यू. मैदानच्या आतमध्ये कोणीही पतंग उडवायचं नाहीये, लक्षात ठेवा. जे पतंग उडवत आहेत त्यांना विनंती असेल मैदानच्या आतमध्ये आपण पतंग उडवायचे नाही आहेत. थोडासा मांजा खाली आला तर दुखापत होऊ शकते, लक्षात ठेवा. धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. अक्षयला माघारी परतवण्याचं काम केलंय. अक्षयने धावसंख्येला आकार देण्याचं काम जरूर केलं होतं परंतु त्याची अडसर दूर केलंय. सुरेख झेल टिपला गेलाय. कुणाला कुणाला जिग्नेश नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विघ्नेश धावसंख्या जाऊन पोहोचलंय 23 रन्स. हर्ष मेहरने एक मोठे विकेट्स प्राप्त केलंय. इथे आलेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल येतोय. बॅट अँड वॉच करावा लागेल. सध्या विघ्नेश्वर ही जबाबदारी असेल. 40 पार करावे लागेल. इथून षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आहे म्हणजे उर्वरित 9 चेंडूचा खेळ शेष आहे. आणखीन याच्यामध्ये 18 ते 20 धावा आणखीन जोडावे लागतील. सध्या 23 रन स्कोर बोर्ड. हो हो सुरेख सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतंय. व्हाईट बॉलचा इशारा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय. लेगचा थर्ड अंपायरकडे एकंदरीत डिसिजन पोहोचवलं गेलं. गंगाधर सर आपण या. तिसरे पंच त्याला बोला आपण यायचं आहे. अंपायर्स व्हाईट बॉल एखाद्या तिसऱ्या पंचांनी परीक्षण निरीक्षण केलंय. अगदी स्लो घेणार चेंडू आपण पाहिलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 24 रन 24 धावा स्कोरबोर्डवर. विघ्नेश पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. यश मेहर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालाय. सुरेख कामगिरी करतोय. अक्षयला माघारी परतवण्याचं काम केलं त्यानंतर चांगली गोलंदाजी हाताळतोय. छोटा पॅक बडा धमाका जरूर पाहायला मिळतोय. मिस्टर यश हर्ष मेहर हा गोलंदाज. समोर विघ्नेशच्या बॅट बदलून लॉग अपच्या डोक्यावर येतोय. षटकार 6. सुरेख ताकद लगावली होती विघ्नेशच्या बॅट मधून. हा षटकार ठोकला गेला. टीमला सध्या पोहोचवलंय 30 या अंकावर.
शेवटचा बॉल असेल म्हणजे उर्वरित 7 चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या 13, लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचा चेंडू असेल, आणखीन एखादा हवाई सफर अपेक्षा असेल डगआउट मधनं विघ्नेश कडून, परंतु हर्ष चांगली गोलंदाजी, एकंदरीत 5 चेंडू मागे धावा खर्च केल्या आहेत. 8, एक विकेट्स महत्वाचा प्राप्त केलाय. शेवटचा बॉल असेल, 23 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजय भगत जाईल खाली आणि अजय मात्र चुकी करणार नाही आहेत. विघ्नेशलाही मात्र परतावं लागतंय. षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. 10च्या सरसने आतापर्यंत धावा उभ्या केल्यात 30, विकेट गेल्यात 5. या एक सुमधुर संगीत. थँक्यू. सुरेख आयोजन, नियोजन आणि एक सुरेख गीत आपण ऐकतायत. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. टीमची टोटल 30 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. अंतिम 6 चेंडू असतील आणि 6 मध्ये किती धावा येतील. बॅटर येतोय दर्पण भगत, मार्कवर योगेश वैती सज्ज होते. अंतिम षटक असेल, फिरकीचा मारा काढण्यासाठी सज्ज झालाय. परंतु या 6 मध्ये किती धावा येतील. 40 धावा एक फायटिंग स्कोरच्या दिशेने असेल. सध्या टीमची टोटल 30, अंतिम 6 चेंडू असतील. पहिल्या बॉलवर सुरेख अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय. ब्युटिफुल स्ट्रोक, 6ची मोहर उमटवलंय. टीमला पोहोचवलंय 36. थँक्यू. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं योगेश वैती या गोलंदाजाचं. हर्षदच्या बॅटमधनं मात्र हा षटकार जरूर पाहिलाय. टीमला सध्या पोहोचवलंय एकदा सुस्थितीमध्ये. 36 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. हा मॅच मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल. दोन्ही संघाकडे चांगले बॅटिंग लाईन आहे, चांगले गोलंदाजी आहेत. योगेश वैती पुन्हा एकदा. यावेळेस ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. दिनेश मांगेला सर आपण पाहू शकतात. धावसंख्या 1ने फ्लाय होत आहे. 37, 37 धावा स्कोरबोर्डवर. हे थोडंसं प्रेशर, दबाव सर्व काही पाहायला मिळते. गोलंदाज आपण आधीच्या चेंडूवर षटकार लगावला होता. धीम्या चेंडू हाताळला जातोय. थोडासा फसवा चेंडू जरूर पाहायला मिळालाय आणि यशस्वी ठरला गेलाय यावेळेस गोलंदाज. शेवटचे 4 बॉल आहेत. 37 रन, 34. गोलंदाज पुन्हा एकदा गोल मार्कवर. यावेळेस थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होतय. विकेट किपर सांगतायत की शांत माइंडने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, परंतु जास्तच अतिरिक्त ऑफस्टिकला सोडून जाणार चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 38 धावा स्कोर काढवा लागतायत. शेवटचे 4 बॉल, अंतिम 4 चेंडू आहेत. क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न, डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव तर अगदी कम्प्लीट, फंबल झाला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला ते बापणी लावते तर 2 धाबा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 40 अंकावर. 40 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. प्रयत्न पराकाष्ठा करावी लागते, मेहनत करावी लागते मैदानच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा योगेश वैती. फुलटॉस बॉल होता, बॅटच्या रडावर अगदी आला नाहीये. यावेळेस चेंडूने हुलकावणी दिलंय, पाठलाग केला जातोय. 2 धावात अगदी सहज पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची टीम जाऊन पोहोचे. 42 रन्स, 42 धावा. 42 धावा स्कोरबोर्डवर जरूर पाहायला मिळतात. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 3 ओव्हर्समध्ये 30 धावा झाल्या होत्या. त्यानंतर हे षटक सध्या चांगल्या रीतीने आलं. एकंदरीत 12 धावाला 4 बॉल मागे. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 मध्ये अपेक्षा असेल एक षटकार
डगआउटमध्ये अपेक्षा असलेला आणखीन एखादा षटकार यावा, परंतु 2 चेंडू आहेत, आणखीन 1-2 बॉल येतील का? शेवटचे 2 बॉल. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फसवा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. थोडासा धीम्या गतीने चेंडू हाताळला जाते, लालच दिलं जातंय. आता शेवटचा बॉल आहे. 42 रन्स, 42 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा मागच्या मॅच मध्ये 43 धावांचं लक्ष होतं. इथे यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू सरळ आउट ऑफ पार्क. 6 धावांची मोहर उमटवली गेलंय. 4 षटकांची योग्यरित्या समाप्ती. 12च्या सरासरी धावा जमवल्या गेल्यात. 48-49 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. हे षटक मात्र जवळजवळ आपण पाहिलं तर 18 धावा खर्च झाल्यात. 10च्या सरासरीने 30 धावा झाल्या होत्या 3 ओव्हर्स नंतर. त्यानंतर ह्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्यात. 4 षटकाच्या समाप्ती धावा लागल्यात. 48-49 धावा कशा प्रकारे उभारल्या जातील? पुन्हा एकदा धावतं समालोचन घेऊन येतील सर्वांचे पसंतीचे कॉमेंट्रेटर. वैतरणा विभाग असो, चंदनसर विभाग असो, धनंजय पाटील सर यांचा एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत. चला, काही सन्मान आहेत, ते सन्मान आपण आता मंचावरती घेणार आहोत. ज्यांनी आपल्याला आर्थिक सहकार्य गेली 4 वर्ष पाहिले, त्याचं हे 5वं वर्ष पाहतात. आणि या 5व्या पर्वामध्ये ज्यांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलं, जवळपास 25,000 रुपयाचं मोलाचं सहकार्य त्यांचं या 5 वर्षामध्ये राहिलेलं आहे. पहिलं पर्व, दुसरं पर्व, तिसरं पर्व, चौथं पर्व आणि आता हे 5वं पर्व आहेत. या 5 पर्वामध्ये 25,000 रुपये जे आपल्याला ज्यांनी आर्थिक सहकार्य केलंय ते दीपेशजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान या मंचावरती करीत आहोत. मी दीपेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण पुढे या. आपला यथोचित मान सन्मान आहेत तो या मंचावरती केला जाणार आहे. मी नरेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. दीपेशजी म्हात्रे साहेबांचा सन्मान होतो तिथे मध्ये, ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला गेली 5 वर्ष म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये 25,000 रुपयाचं जी आर्थिक सहकार्य ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. ते दीपेशजी म्हात्रे साहेब आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र मंचावरती केला जातो. नरेशजी पाटील साहेब यांचे शुभ हस्ते बहुजन विकास कामगार संघटनेचे आणि त्यांच्या माध्यमातून सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद, थँक्यू सो मच दीपेशजी म्हात्रे साहेब. तसेच प्रवीणजी पाटील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला आर्थिक सहकार्य लाभलंय. 3,000 रुपयाचं सहकार्य लाभलेलं आहे. तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी पुण्यात नरेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. प्रवीण पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान या मंचावरती केला जातोय. मोलाचा प्रत्येकाचा म्हणजे म्हणून म्हटलं की घासपाडाचे सर्व ग्रामस्थ आहेत, त्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येकानं दिलेली हाक, प्रत्येकानं केलेली मेहनत, प्रत्येकानं दिलेली साथ या 5 वर्षामध्ये संपूर्ण स्पर्धा यशस्वी का होत आहे तर त्याच्या पाठीमागे बॅकबोन आहे. त्याच्या पाठीमागे घासपाडाचे ग्रामस्थ आहेत, घासपाडाचे युवा खेळाडू आहेत, घासपाडाच्या आपल्या सर्व महिला भगिनी आहेत आणि त्यांच्या साक्षीने त्यांच्या सर्वांच्या साथीने ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ना ते काही यशस्वी वाटचालीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज या स्पर्धेचा दिवस 5वा आहे आणि 5व्या दिवसामध्ये देखील तो जोश, तो जल्लोष सर्व काही पाहायला मिळत आहेत. उद्या अंतिम दिवस असेल, उद्या 6वा दिवस असेल आणि उद्या मेगा फायनल ग्रँड फिनालेचा दिवस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅचच्या दिशेने वळणार आहोत जिथे महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने जयदुर्गा रायपाडाचा संघ मैदानावरती आहे आणि त्या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 13, 14, 15, 16 फेब्रुवारीला आपण पाहिलं तर रायपाडा क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित असलेली स्पर्धा, जयदुर्गा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा जयदुर्गा चषक आपल्याला पाहायला मिळेल. 13, 14, 15, 16 आपण तीही पाहायला विसरू नका. जयदुर्गा क्रिकेट क्लब रायपाड्याच्या माध्यमातून सुरुवात होईल. पहिलं षटक हाताळण्यासाठी दर्पण देवनाथ भगत यांचे सुपुत्र आहेत. दर्पण भगत आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर जर आपण पाहिलं तर ओमकार. पहिला बॉल खोलवा टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न हवेमध्ये निर्माण झाली होती त्या ठिकाणी अपील पंचांकडे झालाय. तर परत आपण पाहिला तर काय बॉल टाकलाय, पहिलाच बॉल खोलवा टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. ही स्पेशालिटी आहे खेळाडूशी.
याच दर्पण शिरगाव संघाच्या माध्यमातून जात असताना रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडाबाईच्या मैदानावरती तिथेही चांगलं प्रदर्शन दाखवलं. आगरी समाज आगरी गट त्या गटामधून आपण पाहिलं पहिला बॉल डॉट बॉल आपण पाहू शकतायत. दुसरा बॉल स्ट्राईक वरती पुन्हा ओमकार आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉलला खेळला बिटवीन द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अतुल वेगाने बॉलवरती आल्यात. जोपर्यंत बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत सहजरित्या 2 धाबा मात्र मैदानावरती कंप्लीट होत आहेत. 2 धाबा येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 2 धाबा. दोन बॉलचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 2 धाबा. दर्पण भगत शॉर्ट बॉल मिळाला त्याचा योग्य समाचार घेतलाय. खेळाडू मात्र भरपूर दूरवरून प्रवास करावा लागेल अतुल यांना, पण अतुलला बॉलने मात्र आपण पाहिलं चकवा दिलाय आणि बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पार. चौकार. वाटीचा लगीन जमलाई मोठे घराकोल बी थई थई नाचतई र. वाटीचा लगीन जमलाई मोठे घराकोल बी थई थई नाचतई र. थँक्यू. चौकाराला फिल्डिंग मध्ये तिथे आपण पाहिलं बॉलवरती पोहोचण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे बॉलवरती पोहोचू शकले नाहीत आणि जवळपास चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. 4 धाब्यांसाठी आपण पाहिलं 4 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धाबा 6 ऑन स्कोर कार्ड लगावले गेलेत. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न खोलवा टप्प्याचा बॉल चेतन त्या ठिकाणी आहे. चेतन कडून आता मिस्टेक घडलेत. रेग्युलरली इंटरव्हल मध्ये आता या चुकी नाही करायच्या आहेत. सिंगल होती तिथे 2 धावा येत आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पहिली तर धावफलकावरती वाढत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 1 धाबा धावफलकावरती पहा. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडस 2-2 पायाच्या मधून बॉल निघून गेलात आणि तिथून 2 धाबा येत असताना संघाची धावसंख्या 8 धाबा. या श्रेणी मिस्टेक मात्र खूप महत्वाचे असू शकतात. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील तुम्हाला ती कामगिरी चांगली दाखवायची आहे. दर्पण भगत पुण्यात रेडी. दर्पणचा बॉल पुण्यात मात्र भिरकावण्याचा प्रयत्न गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अनिल आहेत. बॉलची फेकी करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाब्याचा प्रयत्न मैदानावरती त्या ठिकाणी करण्यात आलाय. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 10च्या घरामध्ये करायच्या तर 49 धाबा. थोडेसे थंडीचं सत्र देखील आहेत आता तेही मैदानावरती काही जणांना अगदी वाटू लागलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धाबा आहेत. शेवटचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर घेऊन गेले. ही स्पेशालिटी आहे या खेळाडूची. दर्पणची ते त्यांना दाखवलेत. 1 षटकाचा खेळ संपला. धाबा धावफलकावरती 10. पॉवर प्ले मध्ये विकेट नाही आलीत पण पॉवर प्ले मध्ये जास्त रनही नाही दिल्यात. हे विशेष आहेत. दर्पणचं कौतुक करावं लागेल. मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण होईल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर येऊयात. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 39 धाब्याचं लक्ष असणार आहे. थँक्यू. थोडं घाई करा कारण की आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायचं आहे त्यामुळे ती विनंती असणार आहेत. पहिलं षटक मैदानावरती संपन्न झालं. पहिलं षटक दर्पणला मात्र चांगली गोलंदाजी हाताळल्यात. त्याची लेन चांगली होती. त्यानं कुठलेही आपल्यावरती दडपण घेतलं नाहीत आणि दडपण न घेता ही मात्र गोलंदाजी त्यानं मैदानावरती केलेली आहेत. त्यामुळे एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं षटक निशांत भोईर मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन महत्वाचे खेळाडू आहेत या संघाचे. यंग खेळाडू आहेत. युवा खेळाडू आहेत. यंग टॅलेंटेड आहेत. आता मैदानावरती त्याला इम्प्रेस करावं लागेल. जसं पहिलं षटक टाकत असताना दर्पणनं मात्र कमी रन दिल्यात. 10 रनवरती त्यानं विकेट नाही मिळाली पण 39चं लक्ष आहेत. एक चांगली गोष्ट मैदानावरती आई गावदेवी भैतेपाडासाठी ही आहेत की विकेट या षटकामध्ये त्यांनी गमावलेला नाहीत. ही त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. सेकंड ओव्हर मैदानावरती मार्गस्थ होईल. दुसरं षटक. पहिला बॉल निशांत भोईर. पहिला बॉल बॅकवूडला गेले. ड्राईव्ह करण्यासाठी सन्मान देण्यासाठी भाग पाडला. या बॉलला
पहिलाच बॉल मात्र जर पाहिलं तर निशाण्यांचा एक चांगला लेंथ वरती पाहायला मिळाला. वेगवान बॉल आपण मैदानावरती पाहिलेला आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल मात्र निर्धाव स्वरूपाने मैदानावरती फेकण्यात आलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावसंख्या धावपलक्यावरती 10. आई जुदानी क्रीडांगण गासपाड्याचं मैदान सध्या आपल्याला हे पाहायला मिळतं. सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. आक्रमण हल्ला बॉल केला या बॉल वरती आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पार पलीकडे. सिक्सर 6. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक. थँक्यू. बॅटच्या बरोबर रडार मध्ये बॉल होता, त्याला मात्र फिरवलं. ऑन साइडला मिड विकेटचं क्षेत्र होतं. मिड विकेट मध्ये पाहिलं तर प्रेमराज होते. प्रेमराजच्या डोक्यावरून हा बॉल मात्र एक्झिक्यूट करत असताना 6 धाब्यांसाठी निघून गेलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होता आणि थोडा ओव्हर पिच होता, जवळही होता बॅटच्या. 6 धाब्याने संघाची धावसंख्या धावपलक्यावरती 16. ही लेन बेटर आहे. ही लेन बेटर आहे. धावचीची संधी निर्माण झाल्या आहेत. विकेट जाण्याची शक्यता मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट मैदानावरती गमावले ओमकार वैती यांची. रनआउट गॉन. थँक्यू. अमर भगत मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि विकेट आली. डेंजर झोन होता, खतरा तिथे जाणवत होता आणि उद्भवत असताना मात्र मैदानावरती विकेट आली. आणि रनआउटच्या माध्यमातून ज्यावेळी तुम्ही बाद होतात ना त्यावेळी ते संघासाठी निर्णायक निमित्त ठरतं. आता हा रनआउट विकेट आलाय. रायपाडा संघासाठी विकेट हवा होता, तो विकेट त्याने घेतलेला आहे. समोर पुन्हा अजय आहेत. कुठला गेलं, कट केला बॉलला, सुंदर फटका खेळला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात चेतन भोईर. बॉल वरती पोहोचू शकणार नाहीत. चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिळता धावा 4. चौकार. थँक्यू. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस केले जात आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण रचना आता मात्र बदलली जात आहेत. थोडं सॉफ्ट स्टंपच्या बाहेरची लेंथ होती, त्याला मात्र पिक करण्याचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळाला. थोडं घाई करा. आणखीन एक मॅच आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचे आहेत. तोही मॅच कंप्लीट करावा लागेल, कारण की उद्याचा दिवस जर पाहिला तर रविवारचा दिवस आहे. बॅलन्सिंग मॅच पहिल्या दिवसाच्या जवळपास 2 मॅच बाकी आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाची 1 मॅच बाकी आहे. तिसऱ्या दिवसाची 1 मॅच बाकी आहेत. चौथा दिवस पाहिला तिथेही 1 मॅच आहेत. त्यामुळे त्या मॅचेस होणार आहेत. 20 धावा 1 गडी बाद. ऑफटॉपच्या बाहेर पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. बॉलचा पाठलाग पाठीमागे होतोय. चेतन पोहोचलाय बॉलवरती. फिल्डिंग केलं तर परत दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा सहजरित्या आता कंप्लीट केल्यात. 1-1 धाव क्रिकेटमध्ये निर्णायक असतं. 1-1 धाव क्रिकेटमध्ये महत्वाची मानली जात आहेत. धावा धावपलक्यावरती घेतला. धावेसाठी संघर्ष सध्या मैदानावरती केला जातोय. एका बाजूने संघर्ष सुरू आहे रनसाठी, तर दुसऱ्या बाजूला संघर्ष सुरू आहे तो विकेट घेण्यासाठी. आता हा संघर्ष कोणाचा कामी येणार त्याची सध्या चर्चा असणार आहेत. विकेट घेतला जाणार की तिथून मात्र धावेंसाठी हा संघर्ष होणार याची चर्चा आहे. धावा धावपलक्यावरती 22. शेवटचा बॉल. लेग स्टंप मिस केलं. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंच मात्र वाळल्यात. व्हाईट बॉलचा सिग्नल मात्र कळत आहेत. संघाच्या धावसंख्या धावपलक्यावरती एक्स्ट्रानं पुन्हा वाढल्या. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचलं ती मात्र 23. आफ्टर 1.5 ओव्हर्स 23 रन आतापर्यंत लगावलेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष 13च्या डबल करायच्या 26 हे या मॅचचं समीकरण आहेत. महिला भगिनी देखील आपला वेळ महत्वाचा दिलात आणि ते देखील आता मात्र याठिकाणी रजा घेतात. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील. पाठीमागे अजूनही स्ट्रगलिंग सुरू आहे. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालाय. आता अक्षय पाटील सँडी थोडंसं चूक करताना पाहायला मिळालेत. षटक संपल्या. मैदानावरती 2 रन मैदानावरती बनवल्यात धावपलक्यावरती. त्या मात्र 25 धावा धावपलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅचचं समीकरण आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 24चं समीकरण हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात 12 बॉल 24.
थँक्यू. काही जुगांनी घासपाडाच्या मैदानावरती रंगलेला हा क्रिकेटचा खेळ आपण सर्वजण पाहतायत आणि 12 बॉलचा खेळ तर मैदानावरती राहिलाय. बाकी 24 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 12-24 वाला मॅच आहे. टीम शिरगावचे कॅप्टन आपल्यास विनंती असेल आपण येऊन या ठिकाणी थांबायचे. बारा बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये 24 धावेंचं लक्ष या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर अमर मागच्या मॅचचा हिरो, तर दुसऱ्या बाजूला जतीन पाटील बंड्या. पहिला बॉल बंड्याचा विकेट. यस डेफिनेटली मिळणार, यात काही शंका नाही. आणि पहिल्याच बॉलवरती बॅटची एज. अमर भगत मैदानाच्या बाहेर. विकेट डाऊन गॉन. प्रकारे बाद झाला. बॅटची एज होती. पाठीमागे घेतलेला कॅच, अनिकेत मात्रेचं सेलिब्रेशन आणि मिळालेली विकेट. ह्या सर्व काही गोष्टी तुम्ही मैदानावरती पाहिल्यात. नवीन बटरा मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. प्रेमनाथ मेहेर मैदानावरती आपण पाहू शकतायत. 25ला 2 विकेट गमावलेत. टार्गेट मैदानावरती ठेवलं होतं ते जयदुर्ग रायपाडा संघाने 49चं टार्गेट ठेवलं होतं. मॅच रंगेल, काही शंका नाही. इथून काही शंका नाही आहे. अजून काही होऊ शकतं या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी करायची. संध्याकाळी हवेचा वेग थोडा थांबलेला आहे. अशा कंडिशन मध्ये जयदुर्ग रायपाडा संघाला आपला सर्वोत्तम पर्याय मैदानावरती गोलंदाजाचा दाखवायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला हवा थांबलेली असताना मैदानावरती आक्रमण करायचं आहे. तर टीम गावदेवी वैतीपाडा संघाला काहीही कुठल्याही गोष्टी होऊ शकतात या मैदानावरती. ते चित्र तुम्ही मैदानावरती पाहत आहात. 11 बॉलचं केशेष. 11 बॉल मध्ये 24 धावेची गरज. 11 मध्ये 24 धावेची गरज आहे. जतीन पाटील बंड्या समोर प्रेमनाथ. आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका बंड्याने घेतलाय. 2 मोठ्या शिकार केल्यात आणि निशांना घेतलाय कॅच. मिळाली विकेट. बॅट्समॅन आउट गॉन. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बाया दोका ग तुम्ही रुसल्या ग बाया. थँक्यू. 2 विकेट आल्यात. कल्पेश मात्रे कुठे असेल तर आपण संपर्क साधा. कल्पेश मात्रे 25ला 3 विकेट आता गमावलेल्या आहेत. म्हणून म्हटलं ना की जतीन पाटील बंड्या या संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्यावरती जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती त्यांना आता मैदानावरती स्वीकारले आहेत. 2 मोठे विकेट त्यांना मैदानावरती घेतलेले आहेत. अचानकपणे मॅच मध्ये बदल घडलेला आहे. शिरगावचा संघ पाहतोय त्यांच्या जोडीला कोण खेळणार. शिरगावच्या जोडीला रायपाडा खेळणार की शिरगावच्या जोडीला वैतीपाडा खेळणार, हा फरक असणार आहे. पण प्रेक्षक वर्ग आता काय सांगतात. प्रेक्षक वर्ग नक्की कुठल्या संघाला पाहता शिरगावच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी त्याही गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. एकाच वेळी भरपूर वेळा आपण पाहिलं शिरगाव रायपाडा एकत्र मैत्रीपूर्ण संबंध त्यांचे चांगले आहेत. त्यामुळे मजा येणार आहेत. परंतु पाहूयात अजूनही हा मॅच बॅलन्सिंग आहे. 10 बॉलचा खेळ मैदानावरती शेष 24 धावेची गरज असणार आहे. 10 मध्ये 24. ओ पाठीमागे भरपूर काही बिघडलंय. पूर्वी एक सिरियली होती घडलंय बिघडलं, तर तसंच काय घडलंय. कॅच सुटलाय. महत्वाचा कॅच होता, मोठा कॅच होता. पायक्शन रिप्ले स्क्रीन वरती पुन्हा एकदा. जतीनचा बॉल. बॅटची एज होती त्या ठिकाणी. अनिकेत होते थोडा ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये हा कॅच घेण्याचा प्रयत्न. सुटला. त्याच्यानंतर झेप घेतली पण नाही. थोडा दूर राहिला बॉल आणि जेल ड्रॉप झाल्यानंतर आता मैदानावरती हॅट्रिकची संधी होती, त्यामुळे तिथेही चर्चा होती. 2 विकेट आल्यानंतर हा डॉट आलाय. मॅच मध्ये बंड्यानं कमबॅक केलेला आहे. 9 चेंडूचा खेळ शेष आहे. 24 धावेची गरज आहे. पुढचा बॉल परत जतीनचा. शॉर्ट बॉल पुल करायचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही झालं. क्षेत्ररक्षक दर्पण भगत मात्र वेगाने चेंडूवरती येत आहेत. दर्पण बॉलला अडवलाय. मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. या मॅच मध्ये रायपाडानं देखील मुद्दा पुन्हा एकदा आपला संघर्षाचा शंख नाद मात्र आता घुमावताना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 8 मध्ये करायचे अजूनही 23.
8:23 वाला मॅच आहेत. मानद सिरीजच्या बाईक वरती उद्या कोण स्वार होणार हेही आपण या मैदानावरती पाहणार आहोत. आणि पुन्हा एकदा या 5व्या पर्वाचा विजयी कोण होणार त्याची चर्चा देखील उद्याच्या दिवसामध्ये मैदानावरती केली जाणार आहे. कोण 1,25,000 आणि आकर्षक ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल त्याची चर्चा देखील उद्या होणार आहेत. त्यामुळे बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या उद्या तुम्हाला या ठिकाणी याच वेळेमध्ये स्पष्ट होणार आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये 26ला 3 विकेट आहेत, 8 मध्ये 23 करायचे आहेत. रंगलेला मॅच आहे. जतीन पाटील बंड्या खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय, चांगला बॉल टाकला, मेहनत घेतला 100%. अनिल येतात वेगाने, एक धाव पण थ्रो थोडा खराब आहे, थोडा उशीर घेतला, थोडा टायमिंग घेतलाय आणि टायमिंग घेत असताना इथून 2 धावा आल्या आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढल्या 28, 7 मध्ये करायच्यात आता 21. या षटकामध्ये फक्त 3 रन खर्च केल्यात बंड्या यांनी मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत. 7 मध्ये करायच्यात आता 21 रन. सात मध्ये आता करायचे 21 रन. शेवटचा बॉल निर्णायक बॉल असणार आहे. समोर पाहिलं तर अजय आहेत, त्यांच्यासाठी निर्णायक असणार आहे. शेवटचा बॉल मिस केलाय, फुल टच बॉल आणि त्याला पाठवलंय 1 बाउन्सने. शेवटच्या बॉल वरती आलाय हा दर्जेदार चौकार. मॅच मध्ये आता रंगत निर्माण झालेली आहे. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. अजूनही जवळपास 17 वाला मॅच आहेत. 17 आहे, नेहमी खतराही असतो. आता खतरा कोणावरती असेल त्याची चर्चा होणार आहे. फक्त एका गोष्टीची विनंती आहे, आपण वेळ थोडा कमी घ्या, थोडा कमी वेळ घ्या. 6 मध्ये 17ची गरज आहे. डीजे सुमितला ऐकूयात आणि येऊयात 6-17. थँक्यू. कंपॅरिझन इंटरेस्टिंग आहे. जयदुर्गा रायपाडाचा संघ होता 30ला 5 विकेट 3 ओव्हर मध्ये, तिथून त्याने कमबॅक केला होता. आई गावदेवी वैतेपाडा थोडा पुढे 32 आहेत, 3 विकेट आहेत, 2 विकेटही कमी आहेत, प्लस 2 धावाही पुढे आहेत. आता इथे शेवटच्या सत्रामध्ये रायपाडानं रन केल्या होत्या. शेवटच्या सत्रामध्ये रायपाडानं 18 मारल्या होत्या आणि या जयदुर्गा रायपाडा संघाच्या अगेन्स्ट आता आई गावदेवी वैतेपाडाला मारायच्या 17. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये 17ची गरज आहे. आज टीव्ही लाईव्हच्या माध्यमातून नयन होते, रोहित यांना पाहिलं, रोहित चौधरी कॅमेरामॅन, प्रोफेशनल कॅमेरामॅन म्हणून त्यांचे गोळक आहेत. केवळ यांनाही आपण पाहिलं. 6 बॉल मध्ये 17. अतुल आल्यात. 6 बॉल मध्ये 17 धावेचं लक्ष. पहिला बॉल या ठिकाणी वाईड हाताळलाय का, तर यस पहिला बॉल. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. विकेट मैदानावरती आलाय. रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावलाय ती शुभम किनीची. एसके मैदानाच्या बाहेर गॉन. थँक्यू. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर स्वप्नील भगत दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरिंगच्या माध्यमातून विकी आणि आज खूप चांगलं काम त्यांनी देखील बजावलं. त्यांचे मनापासून आभार असणार आहेत. आणि सर्व टीम खऱ्या अर्थानं ज्याने मेहनत घेतल्या आहेत या संपूर्ण आतापर्यंतच्या 5 दिवसामध्ये. आता विकीचा मुलगा आहे, तो सध्या स्कोरिंग करतोय, तोही शिकतोय. खाली राहिला बॉल, तिथे विकेट किपर थोडं कव्हर नाही करू शकले कारण की बॉल खाली होता. स्ट्राईक. आता मैदानावरती पहा, ह्या गोष्टी खूप निर्णायक असणार आहेत. अनिकेतला माहित आहे अशा श्रेणी काय करायचं पंचांचं हाताव्यामध्ये, यानी की पंचाने सांगितलंय 22च्या माध्यमातून रन आलेत. धपलकेवरती धावा. पहा ऍक्शन रिप्ले. खाली राहिलेत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे अनिकेत थोडं चुकी करताना पाहायला मिळाले. 5 बॉलचा खेळ शेष. 5 बॉल मध्ये 15ची गरज आहे. पण एक चांगली बाब काय आहे तर सध्या अजय भगत नॉन स्ट्राईक एंडला आहेत. रायपाडासाठी सर्वाधिक महत्वाची जमेची बाजू असणार आहे. येणारे चेंडू मैदानावरती शेष असतील 5 बॉल मध्ये रन करायच्यात 15. 5-15. बॅटची She
रुपडी विकेट आलाय मैदानावरती. 4 बॉलमध्ये 15ची अजूनही गरज असणार आहे. 4 बॉलचा काही शेष आहे, 15ची गरज आहे. गाणं इंटरेस्टिंग होतं, पुढची लाईन इंटरेस्टिंग होती, पण सुमितला माहित आता नाही वाजवायचं, त्यामुळे त्याने नाही वाजवलं. 4 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. 15 धावेची गरज आहे. अतुलनं या मॅच मध्ये घेऊन आला भरपूर सारे प्रेक्षक वर्ग. हे पहा, हे प्रेक्षक वर्ग आहे ज्यांनी टाळ्यांचा गजर पाठीमागे केला होता, ते सर्व रायपाड्याचे आणि कॅमेरामध्ये सर्व ही दृश्य दाखवली जातात. रायपाड्याचे प्रेक्षक वर्ग पहा तिथे बसले आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. आणि अजित रोकडे दिसत आहेत, म्हणून म्हटलं की कॅमेरामॅनला बोला फोकस करू. अजित रोकडे तिथे, अजित रोकडेला आमच्या कॅमेरामॅनला फोकस केलाय, म्हणून कुठे कुठे बसलेले ते बरोबर कॅमेरामध्ये दिसत आहेत. कॅमेरा जसा जसा वरती जाईल तसं तसं डोंगरामध्ये कोण कोण कुठे बसले ते पण दिसणार आहे, त्यामुळे तेही पाहणार आहोत. 4 बॉलमध्ये 15ची गरज आहे. आणि रात्रीचा हिरो अजित पण आहे इथला. रात्रीच खेळ चाळे त्याच्यामध्ये सर्व आहेत. रवी आणि अजित पण असतात या मैदानावरती. 4 बॉलमध्ये 15ची गरज. हरी आला. अवघड येळी नेहमी हात देतो साथ. बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट. आपला हात आपला हात आपला हात आपला हात आपला हात आपला हात तुझा हात जगन्नाथ, माझा हात जगन्नाथ. आपला हात आपला हात. थँक्यू. आता मैदानावरती अतुलला ते सांगतात, अतुल आपला हात जगन्नाथ आहे ना. अतुलनं विकेट मिळवल्यात. पाठीमागच्या मॅच मध्ये त्यानं 3 विकेट मिळवले होते. या मॅच मध्ये आतापर्यंत त्यानं 2 विकेट मिळवले आणि रायपाड्याचे समर्थक आहे तिथे, त्यांनी टाळ्यांचा गजर केला होता. 3 बॉलचा काही शेष आहे, 15ची गरज आहे. 3 बॉलचा काही शेष, 15ची गरज. विशेष आपल्याला पाहायला मिळेल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतात योगेश. पण योगेश यांना इतक्या लेट का आणलाय हाही प्रश्न आहे. 8व्या क्रमांकावरती योगेश यांना का आणलाय हाही प्रश्न आहे. आणि मागे अजय हे धावले का होते हाही प्रश्न आहे. अजय ती रन घेण्यासाठी का धावले हाही प्रश्न आहे. प्रत्येकाला तोच प्रश्न पडलाय. म्हणून नेहमी तुमची ज्यावेळी तुम्ही एखाद्या परीक्षेमध्ये जातात त्यावेळी काय गोष्टी करायच्या असतात त्याही तुम्हाला माहीत असतं गरजेचं आहे. कुठल्या श्रेणी कशा वेळी करायच्या त्याही गोष्टी तुम्हाला ठाऊक असतं गरजेचं आहे. येणारे बॉल मैदानावरती शेष 3 बॉलमध्ये 15ची गरज आहे. वेळ गेलेली नाही. वेळ वैतीपाडाकडेही आहेत, वेळ शिरगावकडेही आहेत. फक्त शिरगाव वाट पाहतात तिथून रायपाडा त्यांच्या जोडीला खेळणार की वैतीपाडा खेळणार, इतका फरक आहे. 3 बॉलचा खेळ आहे, 15ची गरज. रायपाडाचा संघ त्यांच्या समोर पाहिलं तर वैतीपाडा. 3 मध्ये 15. अतुलचा बॉल चेतन भोईर त्यांनी बॉल लावला. हा कॉन्फिडन्स पैकी आता चांगली झालाय. आणि मॅच मध्ये सध्याच्या घडीला बोलबाला आता स्माईल आलाय. प्रेमराज थोडा चेहऱ्यावरती स्माईल पण आलेले आहेत. 2 बॉलचा खेळ आहे, 14ची गरज आहे. पण मॅच बदलला कुठे? मॅच तिथे बदलला जिथे जतीन पाटील बंड्याने घेतलेला त्या 2 विकेट सुरुवातीला, तिथूनच मॅच बदलला होता. म्हणून क्रिकेटमध्ये संयमाची बांध जर एकदा फुटली ना मग भरपूर काही गोष्टी होत आहेत. संयम नावाची गोष्ट तुम्हाला ठेवायची आहे, संयम राखायचा आहे. एकदा का तुम्ही संयम तिथून सोडला, आक्रमक भूमिकेमध्ये गेलं का मग काय गोष्टी होत आहेत त्या पण पाहिलं. आणि गासपाडालाही पाहिलं होतं. एका मिस्टेकनं गासपाडा संघाला कदापि त्या पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं होतं. पण कदापि आता तेही आत्मसात करतात काय चुकी झाली होती, कशा प्रकारे चुकी झाली होती. पण पॉझिटिव्ह अप्रोच, पॉझिटिव्ह थिंग तुमचा खूप महत्वाचा आहे. 2 बॉलमध्ये 14ची गरज आहे. पाठीमागे खेळाडू ठेवण्यात आलेले आहेत. स्लोवर करण्याचा प्रयत्न केलाय टीम जयदुर्गा रायपाडानं. आणि बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा HDL चषकाच्या या 2025च्या शेवटचा मॅच खेळण्यासाठी तिथं रेडी होईल की काय याची चर्चा मैदानावरती असणार आहे. शेवटचा 14 फुल टच दिला. कॅप्टन